हाय फ्रेंड्स, प्राची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ओल्या खोबऱ्याची वडी। चला तर पाहूया। आता मी इथे एका पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घेतलं आहे। त्यानंतर 4 वाट्या ओलं खोबरं घालून ते 1 ते 2 मिनिटं परतून घेते। छान असं परतून घेतलं आहे। त्यानंतर 2 वाट्या साखर, 1 वाटी पाणी घालून घेते। आता हे सगळं मिश्रण परतून घेणार आहे 5 ते 10 मिनिटं। साखर आता छान अशी वितळली आहे। आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत बारीक गॅस करून परतून घेते। आता त्यात 1 चमचा वेलची पूड घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते। आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं आता मिश्रण घट्ट होत आलं आहे। ते छान असं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। आता एका डिशला तूप लावून घेते, म्हणजे कसं ते वड्या चिकटणार नाही। हे आता मिश्रण छान असं तयार झालं आहे। ते आता डिशमध्ये ओतून घेते। आता ते मिश्रण पसरवून घेणार आहे। आता ते थंड होईपर्यंत 10 मिनिटं मी बाजूलाच ठेवणार आहे। तुम्हाला खोबऱ्याच्या वड्या कशा वाटल्या त्या कमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 10 मिनिटं हे मिश्रण थंड झालं की त्याच्या मी वड्या पाडून घेणार आहे। नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या खूप छान अशा लागतात आणि खुसखुशीत होतात। तुम्हाला हे बघा, तुम्ही पाहू शकता छान अशा चौकोनी वड्या पाडून घेते। आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला नारळाच्या वड्या कशा वाटल्या त्या। थँक्यू।